नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी तुम्हाला अगदी निक्षून सांगितलं होतं की निसर्ग हा जादूगार आहे. निसर्ग केव्हा काय करेल हे सांगता येत नाही. मित्रांनो, आता हे तुम्ही आकाश पाहतायत ते निळं नाही आहे, तर थोडंसं सावळं आहे. पण त्याच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सोनरस कुणी उधळला आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. मित्रांनो, हीच निसर्गाची किमया असते. अशा प्रकारची किमया पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होतो प्रश्न की या समया कोणी प्रज्वलित केलेल्या आहेत. मित्रांनो, आपण निसर्गाकडे ज्या ज्या पद्धतीने पाहू त्या त्या पद्धतीने आपल्याला त्याचं सौंदर्य दिसून येतं. फक्त गरज आहे ती सौंदर्य दृष्टीची. सौंदर्य पाहण्यासाठी दूर कुठे जाण्याची गरज नाही, हे मी याही अगोदर सांगितलं आहे. हे सौंदर्य आपल्याला आपल्या घरून पाहता येतं. गरज आहे ती फक्त आपल्या दृष्टीची. म्हणून आपली दृष्टी सुदोदित सौंदर्य संपन्न ठेवा आणि त्याचा आनंद घेत राहा. तुमचा मित्र निवेदक सुरेश साळुंके, बीड. धन्यवाद. ब्रह्मार्पणं ब्रह्महविः